श्रीराम श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जियेथ. श्रवण केलियाने प्राप्त काय आहे. ग्रंथा नाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद. येथ बोलिला विशद भक्तिमार्ग. नवविधा भक्ती आणि ज्ञान, बोलिले वैराग्याचे लक्षण. बहुधा अध्यात्म निरोपण निरोपिले. भक्तीचे न योगे देव, निश्चये पावती मानव. ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. मुख्य भक्तीचा निश्चय, शुद्ध ज्ञानाचा निश्चय. आत्मस्थितीचा निश्चय बोलिला असे. मुख्य ब्रह्माचा निश्चय, नाना मतांचा निश्चय. आपण कोण हा निश्चय बोलिला असे. नाना ग्रंथांच्या संमती, उपनिषदे वेदांत श्रुती. आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित. भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता. गणेशगीता, येमगीता, उपनिषदे भागवत. इत्यादिक नाना ग्रंथ, संमतीस बोलिले येथ. भगवद्वाक्ये यथार्थ निश्चयेसी. भगवद्वचनी अविश्वासे, ऐसा कोण पतित असे. भगवद्वाक्याविरहित नसे, बोलणे येथीचे. पूर्ण ग्रंथ पाहिल्या विण, उगाच ठेवी जो दूषण. तो दुरात्मा दुराभिमान, मत्सरे करी. अभिमाने उठे मत्सर, मत्सरे ये तिरस्कार. पुढे क्रोधाचा विकार, प्रबळे बळे. ऐसा अंतरी नासला, काम क्रोधे खवळला. अहंभावे पालटला, प्रत्यक्ष दिसे. आता असो हे बोलणे, अधिकारा सारिखे घेणे. परंतु अभिमान त्यागणे, हे उत्तमोत्तम. आता श्रवण केलियाचे फळ, क्रिया पालटे तत्काळ. तुटे संशयाचे मूळ, एकसरा. मार्ग सापडे सुगम, न लगे साधन दुर्गम. सायोज्य मुक्तीचे वर्म, ठायी पडे. नासे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रची येथे ज्ञान प्राप्ती. ऐसी आहे फळश्रुती ये ग्रंथी. नाना दोष ते नासती, पतिततेची पावन होती. प्राणी पावे उत्तम गती, श्रवण मात्रे. ऐसी याची फलश्रुती, श्रवणे चुके अधोगती. मनास होय विश्रांती, समाधान. जयाचा भावार्थ जैसा, तयास लाभ तैसा. मत्सर धरी जो पुसा, तयास तेची प्राप्त. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे ग्रंथारंभ लक्षण नाम समास पहिला. श्रीराम.